सर्वांना नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण सिंगल फेज AC मोटरचा वेग कसा नियंत्रित करायचा ते शिकूया। या व्हिडिओच्या शेवटी आपण पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल। AC सिरीज मोटरच्या नेम प्लेट डिटेल्सचा अर्थ लावणे आणि फुल लोड करंट निश्चित करणे, सुटेबल व्हेरिएबल रेझिस्टर निवडणे, रेझिस्टरच्या वेगवेगळ्या सेटिंग्जसाठी कनेक्ट करणे, रन करणे आणि स्पीड मोजणे। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी टूल्स, इक्विपमेंट्स आणि मशिनरी एकत्र करूया। इलेक्ट्रिशियन टूल किट, व्होल्ट मीटर, ॲमीटर, टॅकोमीटर, AC सिरीज मोटर, रोटरी स्विच, connecting cable as required, ICDP switch, wire wound enable insulated register। चला AC सिरीज मोटर्सची चर्चा करूया। सिरीज मोटर ही इलेक्ट्रिक मोटरचा एक प्रकार आहे जिथे फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग सिरीजमध्ये जोडलेले असतात, म्हणजे सिरीजमधील दोन्ही वाइंडिंगमधून विद्युत प्रवाह वाहतो। कार्यतत्व: जेव्हा सिरीज मोटरवर AC व्होल्टेज लागू केला जातो तेव्हा फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग या दोन्हीमधून विद्युत प्रवाह वाहतो। फील्ड वाइंडिंगमधून जाणारा विद्युत प्रवाह मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, तर आर्मेचर वाइंडिंगमधून जाणारा विद्युत प्रवाह मॅग्नेटिक फील्डमधील परस्पर संवादामुळे टॉर्क निर्माण करतो। दोन्ही वाइंडिंग्समधील विद्युत प्रवाह अप्लाइड व्होल्टेजच्या प्रमाणात असल्याने मॅग्नेटिक फील्ड आणि टॉर्क एकाच वेळी बदलतात, परिणामी मोटरचे रोटेशन होते। ट्रॅक्शन सिस्टम्स: AC सिरीज मोटर्सचा वापर इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आणि ट्रेनमध्ये केला जातो, जिथे जड भार कार्यक्षमतेने हलवण्यासाठी हाय स्टार्टिंग टॉर्क आवश्यक असतो। या मोटर्स हाय स्टार्टिंग टॉर्क प्रदान करण्याच्या क्षमतेमुळे लिफ्ट आणि क्रेनमध्ये देखील कार्यरत आहेत, ज्यामुळे स्मूथ आणि विश्वासार्ह उभ्या हालचाली होऊ शकतात। फायदे: हाय स्टार्टिंग टॉर्क: AC सिरीज मोटर्स हाय स्टार्टिंग टॉर्क प्रदान करतात, ज्यामुळे ते हेवी लोड ॲप्लिकेशनसाठी आदर्श बनतात। सिंपल डिझाईन: AC सिरीज मोटर्सची रचना तुलनेने सरळ आहे, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो। कॉम्पॅक्ट साईज: या मोटर्स कॉम्पॅक्ट आहेत, ज्यामुळे जागा मर्यादित असलेल्या ॲप्लिकेशनसाठी योग्य बनते। वेग नियंत्रित तंत्र: व्होल्टेज कंट्रोल: मोटरवर अप्लाइड व्होल्टेज बदलून तुम्ही काही स्पीडवर कंट्रोल मिळवू शकता। व्होल्टेज कमी केल्याने मॅग्नेटिक फील्डची ताकद कमी होते आणि त्यामुळे टॉर्क कमी होतो, ज्यामुळे स्पीड कमी होतो। AC सिंगल फेज मोटर्सवर कनेक्ट करा, रन करा आणि स्पीड कंट्रोल करा। नेमप्लेट डिटेल्स वाचा आणि ते सारणीमध्ये नोंदवा। पोझिशन 1 वर 80 व्होल्ट्स आणि पोझिशन 2 वर 40 व्होल्ट्स खाली टाकण्यासाठी आवश्यक सिरीज रेझिस्टर्स R1 आणि R2 ची गणना करा आणि त्यांचे वेटेज देखील निर्धारित करा। प्रत्येक रेझिस्टरने 40 व्होल्ट्स सोडले पाहिजे, त्यामुळे R1 आणि R2 मध्ये टोटल व्होल्टेज ड्रॉप 80 व्होल्ट असावे। फील्ड आणि आर्मेचर वाइंडिंग्स छोट्या असल्याने त्या नगण्य असेल। रेझिस्टर व्हॅल्यू R1 आणि R2 शोधण्यासाठी व्होल्टेज 80 व्होल्ट्स ड्रॉप करण्यासाठी
रेझिस्टन्स व्हॅल्यू R ला V बरोबर भागिले. हे सूत्र वापरून शोधता येते. 1. मोटरवर व्होल्टेज 160 व्होल्ट इतके आहे. रेझिस्टर R1 आणि R2 मधील व्होल्टेज ड्रॉप 240 वजा 160 समान 80 व्होल्ट आहे. R समान V भागिले I समान 80 भागिले 1.5 52 ओम्स. इंडिव्हिज्युअल रेझिस्टर्स व्हॅल्यू शोधण्यासाठी R1 आणि R2 हे R ला 2 ने भागिले तर 26 ओम्स. म्हणून रेझिस्टर्स R1 आणि R2 चे मूल्य अनुक्रमे 26 ओम्स आहे. आकृतीनुसार जोडणी करा आणि पोनी ब्रेकद्वारे मोटर लोड करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करा. मोटरद्वारे वाहून नेणारा करंट आणि व्होल्टेज मोजण्यासाठी फील्ड आणि आर्मेचर वाइंडिंग्सच्या समांतर 300 व्होल्ट्सच्या फील्डसह व्होल्टमीटर V1 आणि वाइंडिंगसह सिरीज जास्तीत जास्त 5 एम्पियर असलेले ॲमीटर कनेक्ट करा. रेझिस्टरवर व्होल्टेज ड्रॉप नियंत्रित करण्यासाठी 1, 2 आणि 3 सारख्या S2 वर टॅपिंग पोझिशनसह मोटर वाइंडिंग्स R1 आणि R2 सिरीजला प्रतिरोधकांशी कनेक्ट करा, जेणेकरून पोझिशन 3 वर कोणताही प्रतिरोधक सर्किटशी कनेक्ट होणार नाहीत आणि पोझिशन 2 वर 40 व्होल्ट ड्रॉप करण्यासाठी सर्किटशी फक्त रेझिस्टर R2 जोडले आहे आणि पोझिशन 1 वर R1 आणि R2 दोन्ही 80 व्होल्ट ड्रॉप करण्यासाठी सर्किटशी जोडलेले आहेत. आता रेझिस्टर R1 आणि R2 च्या पॅरलल 100 व्होल्टचे व्होल्टमीटर V2 कनेक्ट करा. स्विच S1 बंद करा. S2 स्विच पोझिशन 1 मध्ये सेट करा आणि मोटर सुरू होण्याचे निरीक्षण करा. करंट, व्होल्टेज V1 आणि V2 आणि स्पीड मोजा. सारणीमध्ये मूल्ये रेकॉर्ड करा. स्विच S2 पोझिशन 2 मध्ये सेट करा आणि करंट, व्होल्टेज V1 आणि V2 आणि स्पीड मोजा. सारणीमध्ये मूल्ये रेकॉर्ड करा. पोझिशन 3 मध्ये स्विच सेट करा. करंट, व्होल्टेज V1 आणि V2 आणि स्पीड मोजा. सारणीमध्ये मूल्ये रेकॉर्ड करा. निष्कर्ष: V1 आणि मोटरचा स्पीड यांच्यातील संबंध डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. V2 वर व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीज झाल्यास मोटरचा स्पीड डिक्रीज होतो. जर V2 वर व्होल्टेज ड्रॉप डिक्रीज झाला तर मोटरचा स्पीड वाढेल. खरे, V2 आणि स्पीड कमी होणे यातील संबंध इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सिरीज मोटरच्या लोड केलेल्या स्थितीवर V1 आणि V2 मापन पुनरावृत्ती करून रेझिस्टन्स R1 आणि R2 चे मूल्य 52 ohms आहे. यामुळे AC सिरीज मोटरचा स्पीड कसा नियंत्रित करायचा याच्या व्यायामाचा समारोप होतो. पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल अशी आशा आहे. AC सिरीज मोटरच्या नेम प्लेट डिटेल्सचा अर्थ लावणे आणि फुल लोड करंट निश्चित करणे. सुटेबल व्हेरिएबल रेझिस्टर निवडणे. रेझिस्टरच्या वेगवेगळ्या सेटिंग्जसाठी कनेक्ट करणे, रन करणे आणि स्पीड मोजणे. धन्यवाद. पुढील अभ्यासात भेटू.